going to solve numericals on the rate constant and half life time for a first order reaction. या लेक्चर मध्ये आपल्याला रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ टाइम फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन या कन्सेप्टवरचे न्यूमरिकल्स आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे. त्यासाठी आपण फर्स्ट न्यूमरिकल पेज नंबर 129 स्टेट बोर्ड ट्राय दिस असा एक क्वेश्चन आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. तो क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहे. काय क्वेश्चन आहे पहा, मी क्वेश्चन बोर्डवरती इथं मेन्शन केला आहे. मी तुम्हाला क्वेश्चन पण सांगतो काय क्वेश्चन पहा. द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 0.5 मिनिट. कॅल्क्युलेट time needed for the reactant to reduce to 20% and the amount decomposed in 55 seconds. So this one is the question. हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. So it is already mentioned that the given reaction is first order reaction. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, जी रिॲक्शन इथं आहे ती कशी आहे, इट इज अ फर्स्ट ऑर्डर. सो दिस वन इज द important information. Reaction is first order. Now its half life is 0.5 minute. म्हणजे क्वेश्चन मध्येच काय गिवन इन्फॉर्मेशन दिली पहा. सो गिवन हाफ लाईफ टाइम फॉर द गिवन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफचा सिम्बॉल आहे T1/2. इट इज 0.5 मिनिट. करस्पॉन्डिंग रिॲक्शनचा हाफ लाईफ काय प्रोव्हाइड केला आहे, इट इज 0.5 मिनिट. नाउ कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर द रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20%. आपल्याला काय करायचं आहे, रिॲक्टंट 20% पर्यंत रिड्यूस होण्यासाठी लागणारा टाइम आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. सो जेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे पर्सेंटेज मध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं तेव्हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला 100 कन्सिडर करावं लागतं, कारण पर्सेंटेज हे आउट ऑफ 100 असतं. सो देअरफॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट लेट इट बी A0 इज इक्वल टू 100 अँड AT इज इक्वल टू 20. इथं काय कंडिशन प्रोव्हाइड केली पहा, कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर द रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20%. म्हणजे रिॲक्टंट 20% रिड्यूस झाला पाहिजे. सॉरी, रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20% म्हणजे 20% पर्यंत रिड्यूस झाला पाहिजे. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणारा 100 अँड आफ्टर अ सर्टन टाइम AT काय मिळेल तुम्हाला, 20. ओके. सो A0 इज इक्वल टू 100 अँड AT इज इक्वल टू 20. आणि हा जो काही चेंज होणार आहे, या चेंजसाठी जो काही टाइम रिक्वायर्ड आहे तो टाइम आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. सो देअरफॉर टाइम रिक्वायर्ड फॉर दिस चेंज T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता टाइम फाइंड आउट करायचा असेल तर यासाठी आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करावं लागतं. मग रेट कॉन्स्टंट हा कशावरून फाइंड आउट करणार आपण, तर हाफ लाईफ वरून फाइंड आउट करणार. त्यासाठी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हाफ लाईफ टाइम आणि रेट कॉन्स्टंटचे जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले इथं अगोदर मी मेन्शन करतो. सो फर्स्ट रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण हे रिलेशन ऑलरेडी डिराईव्ह केले. रिलेशन कशामध्ये आहे पहा. सो रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट. सो देअरफॉर वी नो T1/2 is equal to 0.693 upon K. Okay. So where K is the rate constant and T1/2 it is the half life time. मग या फॉर्म्युलेमध्ये आपण काय करू शकतो, रेट कॉन्स्टंट लेफ्टला शिफ्ट करू शकतो, हाफ लाईफ टाइम राईटला शिफ्ट करू शकतो. सो वी हॅव द फॉर्म्युला रेट कॉन्स्टंट K is equal to 0.693 upon T1/2 is equal to. आता या फॉर्म्युलेमध्ये आपण काय करूया, T1/2 म्हणजे हाफ लाईफ टाइमची व्हॅल्यू पुटअप करूया. ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय मिळेल पहा, हाफ लाईफ टाइम आपल्याला किती प्रोव्हाइड केलाय, 0.5. सो देअरफॉर 0.693 अपॉन 0.5. आता इथं हे इझिली सिम्प्लिफाय करता यावं यासाठी मी काय करतो,
इथला डेसिमल पॉईंट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा डेसिमल पॉईंट 1 डिजिट मी राईटला शिफ्ट करतो. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट k इज इक्वल टू 6.93 अपॉन 5 इज इक्वल टू, आता हे सॉल्व करूया आपण, हे डिवाइड करूया. सो 6.93 अपॉन 5 इज इक्वल टू 1.3 1.38. So this one is the 1.38. आता इथं जो हाफ लाईफ टाइम प्रोव्हाइड केला आहे हा मिनिट मध्ये आहे. सो इथं जर मी 1 अपॉन हाफ लाईफ टाइम दॅट इज 1 अपॉन मिनिट प्लेस केला असतं तर इथं आपल्याला युनिट मिळेल मिनिट इनवर्स. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन के आपल्याला किती मिळाला, k इज इक्वल टू 1.38 मिनिट इनवर्स. सो देअरफॉर rate constant k is equal to 1.38 minute inverse. So this one is the rate constant for a first order reaction. हा आपल्याला काय मिळाला, rate constant मिळाला. For which reaction? For a first order reaction. आता हा जो rate constant आपण इथं फाइंड आउट केलाय, हा rate constant आपल्याला काय करायचा आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पुढच्या स्टेप्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचा आहे. आता गिवन क्वेश्चन मध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी प्रोव्हाइड केलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए आफ्टर टाइम टी प्रोव्हाइड केला आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, द टाइम रिक्वायर्ड फॉर द करस्पॉन्डिंग चेंज. सो देअरफॉर बाय युजिंग फर्स्ट ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंट के इट कॅन बी गिवन एज रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 of A0 upon AT to the base 10. आता इथं आपण काय करूया, इथं जो टाइम प्रोव्हाइड केलाय t हा लेफ्टला शिफ्ट करूया आणि रेट कॉन्स्टंट राईटला शिफ्ट करूया. मी इथंच चेंजेस करतो. हा इथं जो टाइम होता हा टाइम मी शिफ्ट केला लेफ्टला आणि रेट कॉन्स्टंट मी शिफ्ट केला राईटला. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण रेट कॉन्स्टंट k, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 and concentration at time AT हे आपण काय करूया, पुटअप करूया. सो देअरफॉर T is equal to 2.303 upon K. K it is a rate constant and value of K it is 1.38 minute inverse. म्हणजे पहा K ची व्हॅल्यू काय आहे, it is 1.38 into log to the base 10 of A0. It is the initial concentration of reactant. It is 100 and AT it is the concentration of reactant at time t, it is 20. So therefore 100 upon 20. So हे 100 upon 20 हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, it is 5. Okay, so therefore t is equal to 2.303 upon 1.38 into log of 5. आता log of 5 काय मिळेल पहा, कॅरेक्टरिस्टिक मिळेल 0 आणि तुम्ही log कशाचा कशामध्ये पाहणार, 50चा 00, 50चा 00 मध्ये log पाहिल्यानंतर हा log तुम्हाला मिळेल 6990. ओके, आता हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला सॉल्व करावे लागतील. By using logarithmic calculations we can solve this. Logarithmic calculations ना आपण हे सॉल्व करू शकतो. प्लस मी थोडेसे व्हॅल्यू इथं मी नॉर्मल चेंज केल्या कॅल्क्युलेशन्स इझी होण्यासाठी. नॉर्मल चेंज करतो मी की जेणेकरून कॅल्क्युलेशन्स आणखी सोपे जावेत. अशा प्रकारे पण आपण सॉल्व करू शकतो. सो इथं जे 0.699 आहे मी याचं कन्वर्जन करतो 0.7 मध्ये. अप्रॉक्सिमेटली ती व्हॅल्यू सेमच आहे आणि इथं जो 1.38 आहे त्याचं कन्वर्जन करतो मी 1.4 मध्ये. अप्रॉक्सिमेट कन्वर्जन्स केलेत मी की जेणेकरून आन्सर वरती काही फरक पडणार नाही. सो देअरफॉर t is equal to 2.303 upon 1.4 into 0.7. आता हा 0.7 यानं 1.4 ला डिवाइड केलं तर आन्सर काय मिळेल 2. सो देअरफॉर t is equal to 2.303 upon 2 is equal to 2 ने डिवाइड करूया 1.15
So we have the answer. Time required T is equal to 1.15 minute. This one is the time required to change the concentration of A up to the 20%. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 20% पर्यंत पोहोचण्यासाठी टाइम रिक्वायर्ड काय असेल 1.15 मिनिट. सो दिस वन इज द फर्स्ट आन्सर. आपण आतापर्यंत काय फाइंड आउट केलं, टाइम नीडेड फॉर द रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20% हे फाइंड आउट केलं. आता याच क्वेश्चन मध्ये पुढे काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पहा. अमाउंट डिकम्पोजेस इन 55 सेकंड. नो सी, अमाउंट डिकम्पोजेस इन 55 सेकंड म्हणजे काय तर 55 सेकंड्स कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या रिॲक्टंटचा किती अमाउंट शिल्लक राहील. हाऊ मच अमाउंट ऑफ रिॲक्टंट इट इज रिमेन्ड आफ्टर 55 सेकंड. ओके, सो दिस वन इज द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे फाइंड आउट करायचं आहे. नाउ सेकंड पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, अमाउंट डिकम्पोज्ड इन 55 सेकंड. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अमाउंट ऑफ रिॲक्टंट डिकम्पोज्ड इन 55 सेकंड. आता इथं छोटासा ट्विस्ट आहे प्रॉब्लेम मध्ये. काय ट्विस्ट आहे पहा. हाफ लाईफ जो प्रोव्हाइड केला होता तो मिनिट मध्ये होता, मिनिट मध्ये. त्यामुळे रेट कॉन्स्टंट आपण जो फाइंड आउट केला के इट इज इन द मिनिट इनवर्स, तो मिनिट इनवर्स मध्ये होता. आणि आता प्रॉब्लेमच्या सेकंड पार्ट मध्ये जो टाइम प्रोव्हाइड केलाय तो कशामध्ये प्रोव्हाइड केलाय, सेकंड मध्ये प्रोव्हाइड केलाय. त्यामुळे सुरुवातीला इथं जो 55 सेकंड्स हा टाइम प्रोव्हाइड केलाय तो आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करावा लागेल. सो देअरफॉर A0 सेम आहे, A0 100 and after time t is equal to 55 सेकंड. आता 55 सेकंडचं आपण कन्वर्जन मिनिट मध्ये कशा प्रकारे करतोय पहा. 55/60. आता हे कन्वर्जन कशामध्ये झालं, मिनिट मध्ये. सो t इज इक्वल टू 55/60. हे सॉल्व केल्याच्या नंतर काय मिळेल पहा. 55/6 इंटू 10⁻⁻1 मी या प्रकारे कन्वर्ट करतो. हे जे 60 आहे ते कशा प्रकारे स्प्लिट केलं, 6 इंटू 10⁻⁻1. सो 55/6 सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल, 9.14 into 10⁻⁻1. So this one is the time in terms of minute. So time काय मिळाला 9.14 into 10⁻⁻1 मिनिट. आपण हे जे 55 सेकंड्स होते हे 55 सेकंड्स आपण कशामध्ये कन्वर्ट केले, मिनिट मध्ये, आणि ते आपल्याला मिळाले 0.914 मिनिट. आता 0.914 मिनिट मध्ये A0 चं कॉन्सन्ट्रेशन 80 म्हणजे 0.914 मिनिट मध्ये ते कुठपर्यंत डिक्रीज होईल ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. सो इन दिस केस A0 इज 100 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 80. सो अगेन सेम फॉर्म्युला, रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2.303 upon t log of A0 upon 80 to the base 10. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 80. सो देअरफॉर इथं ज्या टर्म्स आहेत त्या मी लेफ्टला शिफ्ट करतो. काय मिळेल पहा, K into t upon 2.303 is equal to log of A0 upon 80 to the base 10. आता मी इथे काय करतो, K आणि T च्या व्हॅल्यू पुट अप करून घेतो. पहा रेट कॉन्स्टंट किती आहे, हाऊ मच इट इज 1.38 into टाइम 0.9 upon 2.303 into log of A0 upon 80 to the base 10. आता इथं हे जे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत मी थोड्याशा राऊंड फिगर मध्ये कन्वर्ट करतो की जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जाईल. ॲक्च्युली हे थेरोटिकली सॉल्व करताना लॉग टेबल यूज करणं एक्सपेक्टेड आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग न करावे लागतील, पण मी काय करतो
आपण समजा हे एंट्रन्ससाठी सॉल्व्ह करत असेल तर या केसमध्ये हे राऊंड फिगर करून आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. हे जे 1.38 आहे याचं कन्वर्जन मी 1.4 मध्ये करतो. दिस वन इज द 0.9 अँड अपॉन 2.3. आता इथं हे 1.4 इंटू 0.9 मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय मिळेल पहा. इट इज 0.126 अपॉन 2.3. ओके. सो 1.4 इंटू 0.9 काय मिळालं 0.126 मिळालं. 14.926 असे हे डेसिमल पॉईंट इथं शिफ्ट झाला. सो देअरफॉर इट इज ॲक्च्युली इट इज 0.126 नाही मिळणार, हे तुम्हाला मिळेल 1.26. सो 1.26 अपॉन 2.3. आता हे 1.26 अपॉन 2.3 हे जर आपण पाहिलं अप्रॉक्सिमेटली ते 0.5 मिळू शकतं. सो हा रेशो जर आपण इथे घेतला 1.2 अपॉन 2.3 हे अप्रॉक्सिमेटली काय मिळेल, अप्रॉक्सिमेटली मिळेल 0.5. सो 0.5 इज इक्वल टू लॉग ऑफ A0 अपॉन AT टू द बेस 10. आता इथं आपल्याला काय मिळालं 0.5 इज इक्वल टू लॉग ऑफ A0 अपॉन AT. मग A0 ची व्हॅल्यू किती आहे, A0 ची व्हॅल्यू आहे 100. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, AT फाइंड आउट करायचा आहे. हा लॉग इथं आपल्याला नको आहे, मग काय करावं लागेल, अँटी लॉग घ्यावं लागेल हा लॉग कॅन्सल करण्यासाठी. सो देअरफॉर टेकिंग अँटी लॉग ऑन द बोथ द साइड्स, देअरफॉर अँटी लॉग ऑफ 0.5 इज इक्वल टू A0 अपॉन AT. आता 0.5 चा अँटीलॉग आपण पाहूया. अँटीलॉग ऑफ 0.5 काय मिळेल पहा. सो अँटीलॉग ऑफ 0.5 इट इज 3162. इट इज 3162. फर्स्ट डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट येईल. सो देअरफॉर 3.162 इज इक्वल टू A0 ची व्हॅल्यू आहे 100 अपॉन AT आपल्याला काय करायचं आहे, AT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता मी इथं काय करतो, AT लेफ्टला घेतो आणि 3.162 हा काय करतो मी राईटला घेतो. सो देअरफॉर वी हॅव AT इज इक्वल टू 100 अपॉन 3.162. देअरफॉर AT इज इक्वल टू 100 अपॉन 3.16. आता हा अप्रॉक्सिमेटली आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा बाय युजिंग लॉग टेबल पण आपण सॉल्व्ह करू शकतो. समजा मी अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह केला. सो देअरफॉर AT इज इक्वल टू AT काय मिळेल पहा 100 अपॉन 3.16. सो 100 अपॉन 3.16 मीन्स इट इज अप्रॉक्सिमेटली 28 और 29%. हा अप्रॉक्सिमेटली आपल्याला काय मिळेल 28 और 29%. मी इथे अप्रॉक्सिमेटली मेन्शन करतो. इट इज 28. So therefore within 55 seconds or within 0.914 minute concentration of reactant A is 28%. AT चा reactant A चं concentration आपल्याला काय मिळेल 28% मिळेल. So this one is the concentration of reactant A after 55 seconds.